नमस्कार मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या आणि विशेषतः नर्सिंगचा कोर्स केलेल्या तरुण-तरुणींसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. भारताच्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजेच एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. यासाठी नॉर्सेट 10 म्हणजेच नर्सिंग ऑफिसर भरती सामान्य पात्रता परीक्षेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि एकूण 2551 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. मित्रांनो, एम्समध्ये नोकरी मिळणे म्हणजे एक उत्कृष्ट करिअर आणि शानदार पगार. तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे आणि या नोकरीत किती पगार मिळेल, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण फॉर्म भरताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून मी काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा देणार आहे. मित्रांनो, सर्वात आधी पदांची माहिती पाहूया. मित्रांनो, एम्समध्ये नर्सिंग ऑफिसरची निवड करण्यासाठी दरवर्षी नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट नावाची परीक्षा आयोजित केली जाते. यावर्षीही याची 10वी परीक्षा आहे. यामध्ये देशभरातील विविध एम्स रुग्णालयांसाठी एकूण 2551 पदे भरली जातील. त्यामुळे इथे निवड होण्याच्या संधी खूप चांगल्या आहेत. आता पाहूया सर्वात महत्त्वाचा मुद्दा, म्हणजेच शिक्षण आणि पात्रता. जर तुमचे BSc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग पूर्ण झाले असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात. यासह जर तुमचा GNMचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता. पण GNM वाल्यांसाठी एक अट आहे. तुमचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे किमान 50 बेड असलेल्या रुग्णालयात 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. यासोबतच तुमचे भारतीय नर्सिंग परिषद किंवा राज्य नर्सिंग परिषदमध्ये नर्स किंवा मिडवाईफ म्हणून नोंदणी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे. नेहमीप्रमाणे OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे आणि ST तसेच SC प्रवर्गासाठी 5 वर्षांची वयात सूट देण्यात आली आहे. यामध्ये नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असेल तरीही तुम्हाला तुमच्या राज्यात नोकरी करण्यासाठी निवड दिली जाईल. मित्रांनो, एम्समध्ये नोकरी करण्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे मिळणारा पगार. अधिकृत जाहिरातीनुसार सोप्या भाषेत सांगायचे तर 7व्या वेतन आयोगानुसार सर्व भत्त्यांसह तुमचा मासिक इन हँड पगार सुरुवातीला अंदाजे 70,000 ते 80,000च्या दरम्यान असू शकतो. ही एक खूप चांगला पगार असलेली नोकरी आहे. जितका जास्त पगार तितकीच जास्त या परीक्षेची फी असते. त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरणे खूप गरजेचे आहे. जनरल आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 3,000 आहे, तर ST SC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 2,400 आहे. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. महत्त्वाचा विषय आहे महत्त्वाच्या तारखा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. तसेच पूर्व परीक्षा 11 एप्रिल 2026 रोजी होईल आणि मुख्य परीक्षा 30 एप्रिल 2026 रोजी आयोजित केली जाईल. तर मित्रांनो, नर्सिंग क्षेत्रातील ही सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित भरती आहे. या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक आणि अधिकृत जाहिरातीची PDF लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता आणि अर्ज करू शकता. तसेच अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी मी माझ्या WhatsApp ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही माझा ग्रुप जॉईन करू शकता. तुम्हाला या भरतीबद्दल किंवा सिलॅबसबद्दल काही प्रश्न असेल तर खाली कॉमेंट करून नक्की विचारा. तुमच्या ओळखीतील ज्या मित्रमैत्रिणींनी नर्सिंगचा कोर्स केला आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या नोकरीच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.